मित्रहो, आजच्या सिरीज मध्ये या प्रॉब्लेम पासून आपण सुरुवात करूया। या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, नंबर दिलेले आहेत 13 पासून 88 पर्यंत। या नंबर मधले आपल्याला सम नंबर काढायचे आणि विषम नंबर काढायचे, वेगळे वेगळे दोन्हींची वेगळी बेरीज करायची आणि त्याचा डिफरन्स किती आहे हे सांगायचं। तर अशा टाइपचे प्रॉब्लेम प्रत्येक एग्जाम मध्ये विचारलेले असतात। हे 2014च्या टेटच्या एग्जाम मध्ये आलेला प्रॉब्लेम आहे। त्याच्यातले आपण काही निवडक प्रॉब्लेम बघूया की जे रिपीट विचारले जातात या मेथडवर प्रॉब्लेमने। तर बघा, सम नंबर कसे काढायचे, काय करायचं माहिती काय, याच्यामध्ये पहिला नंबर कुठला आहे, सम येणारा 14 आहे। नंबर ऑफ किती आहेत ते काढून घ्यायचा, ठीक आहे। आणि लार्जेस्ट किती आहे 88, सम नंबर डिवाइड बाय 2 करायचं प्लस 1 करायचं। या दोन्हीचा डिफरन्स घेऊन डिवाइड बाय 2 प्लस, म्हणजे नंबर ऑफ सम नंबर किती आहेत ते आपल्याला इथे मिळून जाते। तर बघा, याचा डिफरन्स किती आलेला आहे इथे 14 केल्याच्या नंतर 74 भागिले 2 प्लस 1 म्हणजे 37 अधिक 1 म्हणजे 38 आपल्याकडे काय आहे तर सम नंबर आहेत 38। याच पद्धतीने आपण विषम नंबर किती आहेत ते पण काढून घ्यायचं। याला मी n1 n2 याला n2 म्हणतो, ठीक आहे। तर विषम नंबर याच्यात काय करायचं, पहिला येणारा नंबर कुठला आहे 30 विषम नंबर, आणि शेवटचा दोन्हीचं सबट्रॅक्शन करायचं, डिवाइड बाय 2 करायचं प्लस 1 करायचं, म्हणजे आपल्याला मिळून जाते। सबट्रॅक्शन केल्यावर किती आले तिथं 13 गेल्याच्या नंतर तेच 74 भागिले 2 अधिक 1 म्हणजे 37 अधिक 1 म्हणजे 38 काय आहे तुमच्याकडे 38 विषम नंबर आहे आणि 38 तुमच्याकडे सम नंबर आहे, ठीक आहे। याच्यानंतर दोन्हीची याची सम करायची सगळ्या नंबरची। तर सम करणे म्हणजेच बेरीज करणे। मी फक्त इंग्लिश वर्ड वापरतो इथे। या सम नंबरची त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे n1 डिवाइड बाय 2 स्मॉलेस्ट नंबर आणि लार्जेस्ट नंबरची ऍडिशन, म्हणजे 14 प्लस 88 हे किती होईल मग n1 किती आलेला आहे तुमचा 38 भागिले 2 आणि दोन्हीची बेरीज केल्यावर किती होईल इथं 14 अधिक 88 102, ठीक आहे। तर आता याला इथं डिवाइड केलं 38 ला किती होईल 19 गुणिले 102, याचा दोन्हीचा गुणिकार किती येतो 19 100, 19 आणि वरचे 2 38 म्हणजे 1938 एवढे बघा 1938 ही सम कशाची तुमची सम नंबरची, ठीक आहे, नंबर ऑफ सम नंबर। आता याच्यामध्ये काय करायचं पुढच्या याच्यात की विषम नंबरची सम किती येते ते बघायचं आणि मग दोन्हीचा डिफरन्स काढायचा। तर मग मी इथे विषम नंबरची सम काढून घेतो, हे वरचं कट करतो मी आता, ठीक आहे। विषम नंबरची सम काढायला तोच फॉर्म्युला आहे, ठीक आहे। याला आपण SN2 म्हणूया आणि इथे काय राहील मग n2 डिवाइड बाय 2 आणि पहिला नंबर कुठला असतो 13 आणि शेवटचा किती आहे 87। तर या फर्स्ट येणारा विषम नंबर आणि शेवटचा विषम नंबर या दोन्हीच्या मधला किंवा 13 पासून 88 मधला घ्यायचा आपल्याला। तर आता इथे किती आलं परत 38 भागिले 2 आणि याचं किती येईल मग 100। आता इथं काय येईल हे मी कट करून टाकतो, ठीक आहे, समजलं। तर बरोबर म्हणजे हे किती येईल 19 गुणिले 100 म्हणजे येईल 1900, ठीक आहे। आता याची किती आलं विषमची बेरीज सगळ्या विषम नंबरची 1900 आलेली आणि याची किती आलेले 1938 आलेले। तर दोन्हीचा डिफरन्स किती येईल मग 1938 मायनस 1900 केल्यावर 38 येईल फक्त। आन्सर काय राहील तुमच्याकडे 38 राहील, ठीक आहे। तर अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे। प्रत्येक एक्झाम मध्ये या मेथडवर एक प्रॉब्लेम विचारलेलाच असतो 100%। पुढचा घेऊया, इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे पुढचा एक। 12 वस्तूंची विक्री किंमत 15 वस्तूंच्या खरेदी किमती इतकी आहे।
तर या प्रॉब्लेम मध्ये नफा होईल का तोटा होईल का काय होईल आणि किती होईल ते सांगायचं. तर ऑप्शन 1 दिलेला आहे तुम्हाला 25% नफा, 25% नफा. दुसऱ्या याच्यात काय दिलं बघा, 12 वस्तूची विक्री किंमत 15 वस्तू घेण्या इतकी आहे. ठीक आहे, म्हणजे इथं काय झालेलं आहे, तुम्ही 3 वस्तू एक्स्ट्रा घेतलेल्या आहेत, 3 वस्तू एक्स्ट्रा घेतलेल्या आहेत. कशामध्ये 12 वस्तू घेतल्या आणि त्या विकल्याच्या नंतर तुम्हाला किती प्रॉफिट झाली, कारण तुम्ही दुसऱ्या वेळेस काय केलं 15 वस्तू घेतल्या, तर 3 वस्तू एक्स्ट्रा घेतल्या, म्हणजे 12 वस्तू म्हणजे काय असणार तुमच्यावाले 100% असणार आहे. आणि जर 3 वस्तूचं काढायचं असलं तर काय असणार आहे 25% भाग, म्हणजे 3 वस्तू वाढल्या 25% भाग वाढला, म्हणजेच काय झालेलं आहे इथं तुम्हाला दुसऱ्या वेळेस तुम्हाला 15 वस्तू त्या पैशात घेता आल्या, म्हणजेच तुम्हाला 25% नफा झाला, म्हणजे तुम्ही 3 वस्तू एक्स्ट्रा घेऊ शकले. हे लॉजिकली काढायचंय, हे बघायचं आणि ऑप्शन नंबर 1 तुमच्यावर इथं करेक्ट असणार. पुढचा प्रॉब्लेम घेऊया. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला 4 नंबर दिलेले आहे, याच्यापासून आपल्याला काय करायची, एक 4 अंकी समसंख्या तयार करायची. समसंख्या तयार करायची म्हणजे आपल्या शेवटी काय असलं पाहिजे, एकतर 0 असलं पाहिजे किंवा सम नंबर असला पाहिजे. तर इथं सम नंबर काय आहे 6 आहे, तेव्हाच आपल्यावाली काय होईल 4 अंकी समसंख्या तयार होईल. बाकी या 3 प्लेसवर कुठलेही नंबर असले तर चालतात. मग या प्लेसला आपल्याला नंबर कसे भेटतात, आपल्याला 2 या 4 मधले 2 नंबर आपण इथे घेऊ शकतो. इथं म्हणजे 2 चॉईसेस आलेले आहेत, म्हणजे आपण 2C1 याला असं पण लिहू शकतो कॉम्बिनेशनच्या फॉर्म्युलेमध्ये 2C1. आता बघा इथे काय येतील, या प्लेसवर आपल्याला 1 नंबर इथं उडाला, दोन्हीपैकी 1 आला, म्हणजे 3 नंबर उरतील यातले कोणते पण 3 मधले मग कुठलाही एक घेऊ शकतो, म्हणजे 3 चॉईस तयार झाले तिथं. ठीक आहे, इथं 3 चॉईस तयार झाले या प्लेसवर, म्हणजे मी इथं 3 चॉईस लिहितो, म्हणजे याला असं लिहितात 3C1. 3 मधला कुठलाही एक नंबर उचलणे. इथं काय राहतील मग 2 नंबर कटले, उरले 2च नंबर याच्यामधले, म्हणजे इथं 2 चॉईस राहतील. ठीक आहे, आणि मग शेवटी इथे 3 प्लेसला 3 नंबर कटल्याच्या नंतर शेवटी एकच चॉईस राहील, एकच नंबर उरेल याच्यातला कुठलाही, जो आपल्याला इथं टाकावा लागेल. तर म्हणजे इथे काय याला कसं लिहितात 2C1 आणि याला कसं लिहितात 1C1. हा काय कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे, आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये याच्यावर एक प्रॉब्लेम बघितलेला आहे. तर याचा कसं असतं, NCR जर असेल तर n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल, असं आपण याचं उत्तर काढू असतो. फॅक्टोरियल म्हणजे काय, 2 फॅक्टोरियल असेल तर 1 इंटू 2, 3 फॅक्टोरियल असेल तर 1 इंटू 2 इंटू 3, असं 1 पासून 3 पर्यंत मल्टिप्लिकेशन, 5 असेल तर 1 पासून 5 पर्यंत मल्टिप्लिकेशन. तर ठीक आहे, तर याचं काय येतं, याचा आन्सर हे येतं, याचं हे येतं आणि याचं येतं लास्ट प्रॉब्लेम मध्ये बघितलेलं आहे. या सगळ्यांचे गुणाकार करायचा, मग उत्तर काय येईल 3 6 sin 2 12, म्हणजे तुमच्यावाला ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे. 1 नंबरला काय दिलेलं आहे तुमचं 24, 2 ला 10 दिलंय, 3 ला 18 आणि चौथा ऑप्शन 12 दिलेला आहे. ऑप्शन नंबर 4 तुमच्यावाला करेक्ट आहे. ठीक आहे, तर 12 आपण मॅक्झिमम त्याच्यावाले 4 डिजिट नंबर फॉर्म करू शकतो की जे सम नंबर असतील. ठीक आहे मित्रो, या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला 2 नंबर दिलेले आहे, त्या 2 नंबरच्या बेरजेचा वर्ग दिलेला आहे 39 69 आणि त्या 2 नंबरचे मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे 772. तर याच्यावरून तुम्हाला काय काढायचं, त्या 2 नंबर मधला डिफरन्स काढायचा, म्हणजे a मायनस b ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. आता बघा या इथे काय करायचं, a प्लस b दिलेलं आहे तुम्हाला, या फॉर्म्युलाचा यूज करूया आपण. a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर आपल्याकडे काय फॉर्म्युला असतो बघा, याला मी काय करतो स्प्लिट करतो, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. आता आपल्याकडे ab ची व्हॅल्यू दिलेली आहे, ठीक आहे, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर ची पण व्हॅल्यू दिलेली आहे. तर मी काय करतो आता ही व्हॅल्यू इथे टाकून देतो, काय झालं 3969. ठीक आहे, ही व्हॅल्यू दिलेली इथं. आता 2ab ची व्हॅल्यू आपल्याकडे दिलेली आहे. आता याला काय करतो मी पहिले 2ab ला इकडे घेऊन येतो. ठीक आहे, मायनस 2ab. आता इकडे काय राहील माझ्याकडे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता मला काय करायचं, याला a मायनस b च्या फॉर्म मध्ये न्यायचं. तर a मायनस b च्या फॉर्म मध्ये न्यायचं असेल तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर काय असतं a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. तर आपल्याला या फॉर्मॅट मध्ये याला बसवायचं. इथं काय लागणार आहे आपल्याला मायनस 2ab लागणार आहे तिथं.
हे प्लस होते त्याला इकडे घेऊन गेलो आपण, ते मायनस झाले. आता मी इथे काय करतो, मायनस त्याच्यात ऍड करून टाकतो. म्हणजे a स्क्वेअर मायनस 2ab असं लिहितो आणि इथे काय करतो प्लस b स्क्वेअर. आता या साईडनं जर मी मायनस 2ab जर वजा केले असतील तर या साईडनं पण तीच प्रोसेस करावं लागेल मला, कारण मला इक्वेशन बॅलन्स करायचंय दोन्ही साईडनं. या साईडनं आपण जेवढे ऍड करतो किंवा सबट्रॅक्ट करतो, जेवढे वजा करतो किंवा अधिक करतो, तेवढेच इकडे वजा किंवा अधिक करावं लागेल मला. तर मग माझे 3 9 6 9 तसेच राहील आणि वजा 2ab आहे तर इथे वजा 4ab होऊन जाईल माझ्यावाला, कारण इकडचे वजा 2ab इकडे टाकल्यामुळे वजा 2ab इकडे बी टाकावं लागेल आणि वजा 2 आणि वजा 2 वजा 4 होऊन जातील. आता बघा ab ची व्हॅल्यू इथे ठेवून द्या फक्त, इकडचं तुम्हाला मिळून गेलं. हे काय असणार आहे, या फॉर्म्युल्यानुसार a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर मिळाला तुम्हाला. आता या साईडला काय येईल आपल्याला, 3 9 6 9 मायनस 4 इंटू 972. आता 972 याला जर 4 पट केले याचे तर किती येतील, 3 9 6 9 मायनस 8 7 चूक 28 2 8 2 9 चूक 36 2 38 38 88 येतं मित्र. आता 39 69 मधून 38 88 जर आपण काढले तर आता हे वरचे 69 आणि इथले 12 किती राहतात, म्हणजे हे 81 होईल या दोन्हीचं उत्तर. हे बरोबर काय आलं तुम्हाला, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली तुमच्यावाली, 81 आलेली. आता बघा या साईडनं स्क्वेअर आहे तर या साईडनं हा 9 चा स्क्वेअर आहे, म्हणजे a मायनस बी याचं जर वर्गमूळ घेतलं दोन्ही साईडनं तर a मायनस बी बरोबर काय येईल तुम्हाला इथे 9 येईल. म्हणजे 9 इज इक्वल टू a मायनस बी, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, वर्गमूळ घ्या दोन्ही साईडचं. तर a मायनस बी ची व्हॅल्यू काय भेटलेली आहे, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ची 81 भेटली होती. a मायनस बी ची काय मिळेल आपल्याला, 9 मिळेल, कारण 9 चा वर्ग हा आहे, दोन्ही साईडचा वर्गमूळ काढला. ऑप्शन नंबर 1 तुमचा करेक्ट आहे. तर फॉर्म्युल्याचा यूज झालाय इथे. तर मॅथमॅटिक्सचे कॅल्क्युलेशन लागले तिथं. अशा टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्हाला जेन्युइनली मॅथमॅटिक्स काय हे माहिती पाहिजे, त्याचे फॉर्म्युले माहित पाहिजे, त्याचं स्प्लिट कसं करतात ते माहित पाहिजे आणि त्याला बसवायचं कसं त्याच्यामध्ये ते माहित पाहिजे. आता पुढचा प्रॉब्लेम बघूया मित्र. हा भूमितीचा प्रॉब्लेम आहे. तर या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला a ची व्हॅल्यू काढायची आहे आणि ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे, म्हणजे समांतर आहे. ही लाईन आणि ही लाईन पण समांतर आहे आणि प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दिलेला आहे हा 50 अंशाचा कोन. ही बाजू आणि ही बाजू एकरूप दिलेली आहे. तर बघा आता याचा यूज करून आपण कसं काढू शकतो ही व्हॅल्यू. हा 50 चा आहे म्हणजे तीन कोनांची बेरीज किती असते, 180 असते. ही बाजू आणि ही बाजू सारखी, म्हणजे या बाजू समोरील हे कोन सारखे असतात याच्यावर. म्हणजे या दोन कोनांची बेरीज किती असणार आहे, 130 असणार आहे, कारण टोटल 180 असते, 50 गेले 130. आता हा कोन 65 चा असणार ना आणि हा कोन किती असणार आहे, 65 डिग्रीचा असणार आहे. ठीक आहे. याच्यावरून मग काय काढू शकतो आपण, विरुद्ध कोन एकरूप असतात म्हणून हा कोन काय होईल तुमच्याला इथलचा 65 डिग्रीचा होईल. मग हा 65 चा झाला तर हा किती होईल, 65 डिग्रीचा होईल. कारण इथे काय झालेलं आहे माहितीये का, हा का 65 दिला मी, ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे, या बाजू समांतर आहेत, समोरासमोरील बाजू इथे काय आहे समांतर या लागल्या आणि इथे चौकोन तयार व्हावा लागला. म्हणजे हा चौकोनाला ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे, पुढच्या बाजू समांतर आहे म्हणून ही पण एकरूप होती हिच्यासोबत आणि ही पण एकरूप होती. हा समभुज चौकोन तयार झालेला इथे, म्हणजे रॅम्बोस तयार झालेला आहे. समभुज चौकोनाचे समोरासमोरील कोन काय असतात तुमच्यावाले, एकरूप असतात समोरासमोरील कोन. आता या दोन कोनांची बेरीज किती झाली मग, 130 डिग्री झाली. ठीक आहे. आता ज्यावेळेस कर्ण काढला जातो समभुजचा, तर ज्यावेळेस हा कर्ण काढतो आपण तर समभुज जर चौकोन तयार होत असेल तर त्या केस मध्ये हा कर्ण काय करतो माहिती का, म्हणजे एक तर तुमच्यावाला आयत पाहिजे किंवा मग समभुज पाहिजे. तर हा या दोन ट्रायंगल तयार करतो, खालचा आणि वरचा ट्रायंगल. तर हे कॉन्ग्रुएंट असतात, समरूप असतात. म्हणजे हा कोन इक्वल, हा कोनला हा आणि हा कोनला हा इक्वल असतात. म्हणजे काय होतात, हे दोन कोन समान दोन भागामध्ये विभागलेले आहेत इथे. म्हणजे हा कर्ण काय करतो, या कोनाला समान भागात विभागतो. आता हे 65 चे झाले तर उरलेल्या या दोन कोनांची बेरीज किती असणार आहे, 360 बेरीज असते सगळ्या याची. 360 मधून किती गेले तर 130 गेले या दोन्ही कोनांची बेरीज. म्हणजे राहिले किती खाली, 230 राहिले. म्हणजे कोन किती असणार आहे दोन्ही, 115 डिग्रीचा आणि 115 डिग्रीचा. हा कोन इकडचा 115 डिग्रीचा कोन असणार आहे.
मग हा हाफ झाला याचा. आता हाफ किती असणार आहे मग हा 57.5 डिग्रीचा. 115 परत हाफ होऊन जाते. अशा टाईपने हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करतात. सहज घेतला मी एक क्रिएट केला इथं प्रॉब्लेम आणि घेऊन टाकला. मित्रो, आज हा भूमितीचा शेवटचा प्रॉब्लेम घेऊन आपण थांबू इथं. तुम्हाला ही आकृती दिलेली आहे आणि या पूर्ण आकृतीचं तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं असं विचारलेलं आहे. तर आता लक्ष द्या की आकृती कशी झालेली. तर हा एक चौकोन आहे, पण तो कसा आहे, समलंब चौकोन आहे. हा समलंब चौकोन आहे. समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. तो फॉर्म्युला असतो क्षेत्रफळ काय असतं समलंब चौकोनाचं 1/2. हे बघा बेस जो असतो ना SR, ठीक आहे, हा बेस प्लस समांतर बाजूची ऍडिशन असते. ठीक आहे, PQR ही एक समांतर बाजू आहे आणि एक समांतर बाजू आहे. या जोडीचे ऍडिशन असते, लांबीची बेरीज होती आणि त्याला हाईट न मल्टिप्लाय केलं जातं. हाईट किती आहे, हाईट परपेंडिक्युलर आहे बाबा, ही हाईट आहे तुमच्यावाली. ठीक आहे, ही हाईट आहे तुमच्या चौकोनाची. तर आता तुम्हाला काय माहित पाहिजे, ही साईड एवढी माहित आहे. ठीक आहे, तुम्हाला एवढी काढायची आहे आणि ही एक बाजू काढायची. बघा इथं कसं काढता येईल तुम्हाला. इथे ट्रायंगल तयार झालेला आहे, राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय, काटकोन त्रिकोण झालेला आहे. पायथागोरसचा प्रमेय लावा आणि ही बाजू काढून घ्या. पायथागोरसचा प्रमेय काय असतो, ही बाजू जी आहे तुमच्यावाली QM चा स्क्वेअर, हिचा स्क्वेअर अधिक हिचा स्क्वेअर म्हणजे 15चा स्क्वेअर 225 बरोबर कर्णाचा वर्ग असतो. हा किती राहील, 7 7 49 आणि इथे 4 7 1 7 7 2 14 4 1808. आजच्याला 1 1 चा वर्ग 1 आणि हे त्याच्यात ऍड केल्याच्या नंतर 2 289 येतात. हे इकडून सबट्रॅक्ट करून घ्या. इथे -225 करतो मी, या साईडची कट करून टाकतो. दोन्हीचं सबट्रॅक्शन केल्यावर किती येईल बघा, हे 25 याच्यातून गेल्यावर 64 येऊन जातील. आता बघा QM चा स्क्वेअर म्हणजे 64 आलेला आहे. 64 याचं वर्गमूळ जर काढलं तर QM किती मिळून जाईल आपल्याला, 8 मिळून जाईल. म्हणजे ही साईड तुमची 8 झालेली. ही 8 झाली तर मग इथून जर मी इथे लंब टाकला खाली तर हे बघा हा पण 8 होईल. कारण काय झालेला आहे, हा इथे एवढा हा काटकोन झालेला आहे. हा लंब टाकल्यामुळे हा काटकोन झालेला आहे. इथे काटकोन आहे, इथे काटकोन आहे. तर हा झालेला आहे तुमच्यावाला आयत. आणि आयताच्या समोरासमोरील बाजू काय असतात, एकरूप असतात. सगळे काटकोन झालेले. मग ही बाजू 8 ही 8 झाली, ही 29 झाली खालची. आता काय राहिलं माहितीये का, ही साईड माहित झाली, ही साईड माहित झाली, हाईट माहित झाली. एवढी बाजू काढली की ते त्याच्यात ऍड केली की होऊन जातात. ही कशी काढणार, परत काय करा तुम्ही, इथे एखादा पॉईंट देऊन टाका. मी इथं पॉईंट देऊन टाकतो तुमच्यावाला O नावाचा पॉईंट देऊन टाकतो. हे काय होईल, तुमचा हा काटकोन त्रिकोण झालेला आहे. परत काय करायचं, हे इथे तुम्ही पायथागोरसचं प्रमेय लावा. पायथागोरसचं प्रमेय लावलं की तुम्हाला ही बाजू मिळून जाते. SO चा वर्ग अधिक OP चा वर्ग म्हणजे 8 चा वर्ग 64 इज इक्वल टू 10 चा वर्ग 100 येईल. आता हे 64 या साईडला नेल्यावर ही इथे सबट्रॅक्ट होऊन जातील बघा. मी इथून कट करून टाकतो. म्हणजे 100 मधून 64 गेल्यावर किती उरतात, 36 उरतात. म्हणजे हे कट होऊन जाईल इथं पूर्ण. म्हणजे SO चा वर्ग म्हणजे 36 म्हणजे SO म्हणजे किती, मग याचा वर्गमूळ घेतल्याच्या नंतर 6 म्हणजे ही बाजू 6 येईल तुमच्या इथं. बघा आता ही 6 भेटली, 29 आणि 15 पूर्ण बेस भेटला, हाईट भेटला. इथे फक्त व्हॅल्यू टाकायची तुम्हाला. याची 8 भेटलेली. आता हे सगळं मी कट करतो आणि व्हॅल्यू टाकून देतो, आपल्याला क्षेत्रफळ मिळून जाईल. आता 1/2 SR किती आहे तुमच्यावाली खालची पूर्ण बाजू, 15 अधिक 6 किती झाले तर 21, 21 अधिक 29 किती झाले तर 50 प्लस PQ किती आहे 29 वरची. ठीक आहे, इंटू हाईट किती आहे 8. ठीक आहे, आता इथे डिवायडेशन मध्ये 2 आहे म्हणजे याला 1 कटून इथे 4 चा भाग बसेल आणि या दोन्हीची बेरीज किती होईल 89. 89 नाही होणार इथे 79 होऊन जाईल. ठीक आहे, 50 अधिक 29 किती होऊन जाईल इथं 79 होऊन जाईल आणि मल्टिप्लिकेशन मध्ये 4 आहे तर या 4 न मल्टिप्लाय करून घ्या. नम सकळ 36 ची 6 8 3 आणि 7 28 आणि 3 31 216 मीटरचा वर्ग. हे मीटर मध्ये डिस्टन्स आहे सगळं आणि इथं 2 मीटरचं मल्टिप्लिकेशन झाल्यामुळे मीटरचा वर्ग म्हणजे ऑप्शन नंबर 2 तुमचं करेक्ट आहे. तर चालेल, अशा टाईपचे बरेचसे प्रॉब्लेम आपण पुढच्या याच्यात घेऊया. अजून काही पेपर 1 मधले प्रॉब्लेम सुरू आहे 2014 ची जी डेट झालेली आहे आपली त्यामधले. तर आपण असे प्रॉब्लेम घेतोय निवडत की जे प्रॉब्लेम प्रत्येक एक्झाम मध्ये विचारलेले आहे. त्याला अनुसरून 2 3 4 प्रॉब्लेम दर एक्झाम मध्ये विचारतात, तेच निवडून आपण प्रॉब्लेम काढलेले. तर समजला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल. ठीक आहे, थांबूया.